11:25 बरोबर 1 तास 20 मिनिटं आपण घेतलं. वेळेला महत्व आहे. असू दे. मॉनिटरला आवाज पाहिजे दादा. ओपन कर आवाज. हॅलो हॅलो थोडा शार्प करा. हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय दिनेश देबे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आलंय आणि त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय जीवा भावाचे परममित्र या ठिकाणी सन्माननीय अशोक बर्गे या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. ते गाणं कशा पट्टीमध्ये आहे बघा. आवाज जरा थोडाफार प्रवासामुळे झोप नसल्यामुळे बस, पण तो उद्यापर्यंत आवाज ठीक होईल. उतराया आला तू भक्तायला हे हरिनामाचा. म्हणजे पंचाळ बुवाने सांगितलं की बुवांच्या रूपाच्या अभंगाच्या वेळी मी बाहेर जाऊन अर्धी भाकरी खाऊन आली. बुवा भाकरीवर थांबतोय. आता या सिंधुदुर्गात माझ्यावर कोण नालायक बुवा गावात होणार. आज मी भाकरीवरती थांबतोय. नक्की भाकरी टाका वांगडा खाला की गाय वांगडा खाला. दुधा वांगडा ना ह्यात नडता. आज त्या विषयावरती बोलणार नाही बुवा. एक तरी बुवा बघितला हे समीर कदम त्यांनी टाका वांगडा खाला की गाय वांगडा खाली दुधा वांगडा काढून आणलं. म्हणजे किती अश्लीलता भजनात आहे बघा. अरे भजन सम्राट काशीराम परब बुवांचा आपण वारसा जपतोय. सुशील गोटणकर बुवा गुरुवारी आपले आहेत, त्यांचा पण वारसा चालवतोय. नाही भाषा एक तरी शब्द काढला काय. मायबाप भजनी श्रोते समोर तुम्ही बोलताना एक तरी शब्द बुवा काढला काय. माऊली हिमतीचा विषय नाही. भल्या भल्या घरी खाली लक्षात ठेवा. त्याचे दात पुढे देखा तेरा याचे वडे आणि ज्याचे नाग पुढे त्याला भोकाचे वडे. वागच बुवाने सांगितलं की गुरुवारी या ठिकाणी दुर्वास बुवांचं नाव बुवा त्यांच्या चरणाशी नतमस्तक जाईल. एकदा फोन करा. काही विषय तुम्हाला सांगतो. आणि तुमची खायची व्हिडिओ जी माझी व्हायरल झाली आहे ती माका जावा. हे माकाच्या चॅनलवर आहे. त्यांच्या सांगतो तुमच्या चॅनलला टाका म्हणून व्हिडिओ द्या. काही फेकता बुवा नारदाच्या गादीवरती बुवा बसून सांगतो. ज्या भजनी बुवाला एकदाच बुवा भारी करतो. तू जर समोरच्या बुवाला लेवलला घेऊन जर बुवा भारी करत असेल ना तरच सुशांत त्याच्यासोबत बसतो. पहिली बारी असू दे किंवा शेवटची बारी जाग्यावरती बुवा तुमचे नाव घेऊन सांगतो ना बुवा. इथे वाहुशील आज माझे लोके बुवा आणि विनोद चव्हाण बुवा भारी आहे. तिथे गेल्या वर्षी मी होतो. मी आणि आपला उदय भारकर जोडीला होतो. थोडे वाद झाले ना बुवा. विदाऊट गुरुचे बनावट केले आम्ही पण नाही ना बुवा. लाईव्ह सांगतो का हिंमत आहे बुवा. उद्या निषेध झाला तर आमची ताकद आहे बुवा मॅटर क्लोज करायची. पुराव्यानिशी आम्ही बोलतो बुवा. आहे ना पुरावा तुमच्याकडे. व्हिडिओ बंद झाली कशात मागा पुरावा. उदय पारकर बुवा त्यांनी बुवा थोडे वाद झाले. त्यानंतर बुवा त्या वावशी मध्ये मल्हार नगर मध्ये अजय ढेबे एवढं दिल्याने पैशासाठी नाही ते समजायला. पण अजय ढेबे यांच्या शब्दासाठी बुवा प्रसंग इथे आला होता मुंबईला बुवा जाते वेळी. पण हेच माणसं हेच म्हणजे भावंड लोक तातडीने रात्री आपल्या माझ्यासाठी गाडी घेऊन आले आणि तिथं माझा विषय त्यांनी क्लोज केला. पैसे खाई त्याला हो थोडासा आवाज द्या. असं समजा नको बुवा की माका बोलूक येत नाही. काही विषय आहेत ना बुवा. तुमचा आता भाकरीचाच विषय माका बस होतो. एका भाकरीच्या विषयावर ना शेवटच्या कचऱ्यापर्यंत बुवा बारीक करण्याची ताकद आहे. गरज नाही बुवा. समोरचा बुवा उदय पारकर बुवा होते. थोडा वाद झाला बुवा. त्याच सिच्युएशनला बुवा शेवटची बारी केली. अद्याप उदय पारकर बुवांसोबत बुवा बारी केली नाही. पुरावे आहेत आपल्याकडे. अद्याप बसलो नाही. फक्त आचरा रामेश्वर ते आमचे बाबू कदम वगैरे आमचे सगळे मित्रमंडळ त्यांनी मला इथे बारी दिली बुवा. सुजित परब फक्त मी मध्ये होतो. सुशांत जोईन आणि एक उदय पारकर. मी सांगितलं तिकडे असेल बुवा तर मी बुवा भारी करू शकत नाही. कारण माका समीर कदम माझे, विशाल मसूरकर बुवा नामांकित भजनी बुवा, गुंडू सावंत बुवा, सुशील गोटणकर बुवा, नवीन सुतार बुवा नामांकित भजनी बुवा माझा स्वीकार करतात ना बुवा.
बस झालं ना, काय गरज आहे कशाला भांडणं पाहिजे, एकच चान्स देतो. त्या माणसांचं सरळ शिस्तीत जर भारी केली बुवा तरच मी त्याच्यासोबत बसतो. आता सुशांत तिथे स्टॉप होतो. परत खूप जोडी नसलो तरी झालं. माझं समीर कदम बुवा माझा जोडी घेता बस झाला बुवा. आशीर्वाद तुझ्या पायाचा फोटो द्यावा आता माझा. उतराया आला तू भक्त गणा, गौरी पुत्र देवा तू दया जना, प्रथमा वंदन तुला मोरया श्री गजानन. जास्त वेळ न घेता या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी गणेश आकाडे जे परमित्र या ठिकाणी उपस्थित बुवा लाख लाख आभार होते बुवा उद्या बुवा त्यांच्या सोबतीलाच कार्यक्रम आहे. असू देत या ठिकाणी खुर्चीचा थोडे जरा बसू देत. बस मिनिट बुवाने सांगितलं 22 एप्रिल पासून बुवाने सांगितलं की आम्ही भारी करतो. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो 21 एप्रिल पासून बुवा घराच्या बाहेर आहो. बुवा बुवा तुम्ही 22 एप्रिल पासून कार्यक्रम करताय बरोबर. 21 एप्रिल पासून बुवा बारीची स्टार्टिंग झाली. दाखवू शकतो स्टेटिंग बुवा. कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या स्मरणार्थ आनंद काशीराम हिरवे या माऊलींकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आलंय. कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे अशी या ठिकाणी स्वयं माझ्या कणकेश्वराच्यांनी प्रार्थना करतोय. बुवा आम्हाला देखील बुवा कार्यक्रम आहे पण आम्ही बुवा मोठेपणा कधी केली नाही. 21 तारीख पासून बुवा भाग आम्ही काही घरात भोट्या नाही ना खेळत आहो बुवा. असू देत ना बुवा, तुमचं लक्ष लाभ तुम्हाला आहे. आणि परत बुवा सांगतो व्हिडिओचा विषय जर येत असेल तुमच्या चरणापासून तर माझ्याकडे व्हिडिओ ड्रायव्हर पासून क्लीनर पर्यंत व्हिडिओ माझ्याकडे घरात बाबा त्याला कांदा लागेल. घरात बाबा व्हिडिओ जर तुम्ही बुवा काढत असाल ना तर व्हिडिओ लाईव्ह स्टेज दाखवू शकतो. इथे ड्रायव्हर पासून क्लीनर पर्यंत ही जोईल बुवाची ताकद. त्यामुळे मान देतोय बुवा, मान घ्या. एक तुमच्या चरणाची नतमस्तक करून आजची बारी तरी मग काही चांगल्या पद्धतीने करू दे. हा चिडत नाही बुवा, एका चिडत नाही बोलतो. याला चिडणं नाही बुवा बोला, याच्यापेक्षा दुसरा अवतार असतो त्याला चिडणं बोलतात. असं त्यानंतर बुवाने सांगितलं चकव्यावाल्यांना बुवा बोललोस त्यांना तुमच्या समोर बोलावून घ्या. तो तुम्हाला सांगेल बुवा की मागाच्या सिच्युएशनला विषय काय झाला. एखाद्या कलाकाराची इज्जत काढणं हे सुशांत हे आमच्या गुरुवाडी यांचे बघा आपल्या आई वडिलांचे संस्कार बुवा आमच्यावरती नाही. एखाद्या कलाकाराचा इथे आल्यानंतर बुवा अपमान करणं कुठे देखील बारी आणि ऑपोजिटला जरी असला ना तो कार्तिक तरी पण बुवा तरी पण माझ्याजवळ तर येऊन वाजवतो बुवा. हे माझं मोठेपण आहे बुवा. आणि कलाकार बुवा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी गेला कुठलीही कला असू दे कुठल्याही कलेचा बुवा कुठलाही छंद जोपासा पण राजकारणी माणसांपासून बुवा सावध राहा. बरोबर ना. कुठलाही छंद जोपासा क्रिकेट म्हणा व्हॉलीबॉल हॉकी कॅरम भजन शिका संगीत शिका पखवाज वाजवायला शिका ढोलकी वाजवायला शिका ढोलक वाजवायला शिका पण नशेडी मुलांपासून बाबा सावध राहा. अरे नालायकांमध्ये बसून
आपली इज्जत आणि इस्टेट घालविण्यापेक्षा, नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालविण्यापेक्षा बुवा आमच्या हरिनामात येऊन काय जरी वाजवलात तरी ही लोक मरेपर्यंत माऊली या नावाने ओळखतील. आपल्या हरिबाजीला ज्या बुवाला रूपाच्या अभंगाच्या मार्फत जोक्स मारावे लागतात, झाडाखाली छाया आणि शीतल काढावी लागते, त्या बुवाने आपली 25 वर्ष 26 वर्ष केले कारकीर्द काय बुवा ही आपली ओळखून जाऊ बुवा. काय गरज नाही ना बुवा. 1,500 रुपये तुम्ही माणसं जो रुमाल गावाने त्या टोकापासून ह्या टोकावर फिरा. तुमका माका एक गोष्ट बुवा सांगा, आईची शपथ फक्त जाते हे पाकिट घ्यायचं गाडी आहे का ना, बॅलन्स चेक करे, बॅलन्स चेक करायला जीपीचा बॅलन्स चेक करा. आणि ते खोटे नोटे माका तुमचा शपथ आहे त्या सत्यानारायणची खरी असते तर माझ्या हातात जाऊच्या आधी, नाही तर आता दाखवणारे 2,000 खर्च येतो तुमचा, लक्षात ठेवा. असू दे बुवाने सांगितलं काय 1,500 रुपये औषध. माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुमच्या 1,500 रुपयापेक्षा या माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित बहिणीची गरज आहे. पटलं तर काळ्या वाजवा मायबा पैसे. 1,500 रुपये घेऊन आपण काय करणार बुवा. तो सिलेंडरचे झाले 1,000 रुपये, 500 रुपये उद्या झाला बाजार, बरोबर. 1,500 तासाभरात जाणार बुवा, 10 मिनिटाला 1,500 रुपये जाणार. कमवत असेल तर बुवा नाव आणि आपली इज्जत, हे नाव कमवण्यासाठी बुवा हे आपलं आयुष्य झिजवावं लागतं आणि तेच नाव बुवा घालवण्यासाठी सेकंद पण बाकी लक्षात घ्या. त्यामुळे औषधू तुमच्या 1,500 पेक्षा माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित राहण्याची गरज आहे. कारण एक पोटकिळीकडनं बुवा मुद्दा मांडतो बघा. ज्यावेळेस माझी बहीण मुंबई सारख्या ठिकाणी बुवा दिवा, मुंब्रा, विरार, नाला सोपारा अशा ठिकाणी होऊन माझी बहीण जेव्हा 12 किंवा 1 वाजेपर्यंत जेव्हा कामावरून जेव्हा सुरक्षितपणे आपल्या घराच्या उमऱ्यापाशी जाईल तेव्हाच मी म्हणेल की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाबांनो कुठेतरी सुधारलंय. शीतल आणि छाया तुमका काय माहिती आहे बुवा. 1975 70 75चा कालावधीत काय घडला माझा आजो माका करून सांगता म्हणजे का अजून म्हणजे जुना हाड का बरं गाव बसलो काय भाकरी आणि ताट खाऊन हाडाचे मजबूत झाले आजीची म्हणजे माझी गोष्ट का. 1970 ते 75 कालावधीत काय आजोबा पटला तुमका. तुमच्या काळात काय प्रेम होता हो तेव्हा. अशी एक चिठ्ठी लिहून जायची अशी, प्राणप्रिय संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या अन्नाच्या आंब्याखाली भेटणे आहे, बरोबर. आणि तसलीच चिठ्ठी असल्या बारक्या बाबूकडे जायची, यशाकडे जायची आणि त्या यशांची चिठ्ठी टायमिंग वर त्या प्रियशीकडे नेऊन दिल्या नाही की संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या अन्नाचं आंबून खाल्लेलो असतो. या तुमच्या काळातला प्रेम होता आणि आमच्या काळात काय आहो याला उकार पण नवीन नवीन गाणी काय ज्याची होती अरबी भात ठेवली असेल ना जावा आता तुपा वगैरे खावा. ज्याची होती त्याने चालेली लावलेली माया आज भाराला गेली. लावलेली माया भाळाला गेली. लग्न आहे बुवा त्या दिवशी बारी गेली तुमका काय सांगा कोणी कवण्या. अरे एका माणसाने 100 रुपये बक्षीस सत्य परिस्थिती सांगतो असं बक्षीस दिलं बुवा. 3 जणांची लग्न झाली आणि त्या 3 जणांमध्ये बुवा असं मी वाचलं नाही बुवा ते बक्षीस. मी पहिले बक्षीस झालं फक्त वाचतो पहिले नंतर मी माईकवर बोलते. त्याने लिहिलंय तिघापैकी जो एका पहिल्या वर्षात जो पहिलो कोण पाहणो हाली एका गावाकडनं सत्कार करण्यात एवढंच फक्त म्हटलंय हो माहिती नाही. एकदा प्रेमाचं विषय गाणं म्हटलंय ज्याची होती त्यानेच नेली लावलेली माया झाडामध्ये गेली. मकाच्या बाहेर खुर्ची खाते तेवढंच चान्स 12 मिनिटात अवघ्या मोडून गजर संपतो. तोच माझं चान्स करतो आता 40 मिनिटं वाट बघू नको एवढं म्हणून गाणं काय बघा. ज्याची होती त्याने चालेली लावलेली माया आज वाया गेली.
असू देत बघा, या ठिकाणी सुंदर सुंदर बोलाने गाणे म्हटले. 45 मिनिटाचा कालावधी आहे. या ठिकाणी राष्ट्रीय राजकारणी सदस्य रासप या ठिकाणी भगवान देव या माऊलींकडून हे 200 रुपयांचं बक्षीस झालंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी अंकुश काळे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झाले. बुवा धन्यवाद. अजून तो एक फरमाईश आहे तेवढी बुवा पूर्ण करतो. 2 मुद्दे बुवा होते पण हो रामजी है ह्या गाणं बाबा जर कोणी म्हणूच असाल तर माझ्या समीर कदम बुवा जोरदार टाळ्या पुनश्च झाल्या पाहिजे. कारण बुवा गुंडू सावंत बुवा होय ना आणि समीर कदम बुवा यांची बाहेर चाललेली होती मुंबई सारख्या ठिकाणी. लाईव्हला आली. बुवांना फोन केला, बुवा जीपेच्या माध्यमातून पैसे मारतो. पण बुवाने सांगितलं पैसे मारू नको, पण तुझ्यासाठी तुझ्या प्रेमापोटी मी गाणं म्हणून. तेव्हा त्याच बुवानी लाईव्ह मध्ये माझं नाव घेऊन बुवाने गाणं म्हटलं. तेच तर तुमच्या आवाजात नाका ऐकूचा. हो बड़ा दुख देना तेरे लगन में, बड़ा दुख देना तेरे लगन में, बड़ा दुख दे तुझ मुझ विसराई तुझ मुझ विसराई चुराई मेरा मुश्किल कर दिया जीना. हो बड़ा दुख देना तेरे लगन में, बड़ा दुख देना तेरे लगन में, बड़ा दुख. धन्यवाद. या ठिकाणी भाऊ एक फरमाईश आहे साईबाबांची. वा 1 तास 20 मिनिटं तुम्ही घेतलात आणि मी 1 तास 5 मिनिटं घेतलो. भगवान कोंडीवा ढेबे या माऊलींकडून 101 रुपयांचं पुनश्च बक्षीस झाले. फरमाईश आहे बुवा तेवढी पूर्ण करतोय. मेहरबानी करेन बुवा. आणि तुमच्या चरणाशी नसतं म्हणून 40 मिनिटाचा फक्त बुवा गजर करायचा. त्यांचा घेतला ते मला केस देतील. बंडल तर समजा बंडल आणलं ठीक आहे. टाकू घालणार असते पैसे त्या कोल्ह्याला गावला नाही येतं ना. कैलासवासी मालू बाबू ढेबे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 201 रुपयांचं बक्षीस झाले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. त्यांच्या पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभो स्वयंवचनी प्रार्थना करतोय. धन्यवाद. साई प्रेमात नावून गेला. व्हिडिओ बघितला बुवा? मी व्हिडिओ बघितला तेव्हा मी बंडल मका दाखवताच पैशाचा व्हिडिओ बघितला. 50-50चं कॅट अंगावरती बुवा असं हे केलं स्टॉप केले म्हणून ठीक. मांडूकचा विषय वेगळा. त्याच्यानंतर बुवा पडेल सारख्या ठिकाणी फाळके बुवा तुमच्या प्रतिमधला फाळके बुवा जोडीला होता. साई प्रेमात नावून गेला त्याचा जीव साईत जडला. कसा भेटेला हा देवाला साई पालखीचा आला बहाला. फक्त चालला चालला
सरुणी रात दुःखाची होते पहाट दुःखाची सरुणी रात दुःखाची होते पहाट असं काही घडलं वाईट पाहून उडत बाबाला चोरीला बाबाला चोरीला भजनाला कसा भेटेल हा देवाला काही परचिताला बहाना रामनवमीचा सण आला हो आला अहिल्यादेवी उत्सव समितीचे सदस्य दिनेश देबे या माऊलींकडून हे 201 रुपयांचा बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख आभार मानतोय धन्यवाद कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या स्मरणार्थ विठ्ठल हिरवे या माऊलींकडून हे 101 रुपयांचं बक्षीस कैलासवासी काशीराम हिरवे यांच्या देखील पवित्राने पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे भगवंता चरणी प्रार्थना करतोय अहिल्या उत्सव कमिटीच्या सदस्य आनंद धोरे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय लाख लाख आभार मानतोय राघू मांगू ढेवे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय सुरेश हिरवे अहिल्या उत्सव समितीचे सदस्य या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय भारी जोरात झाले पाहिजे नक्की रामनवमीचा सण आला हो आला हरखानी गाया मागं काही शिर्डीला हो 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 जयदीप रामचंद्र हिरवे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय मनाला तो पालखी घेऊन मनाला तो पालखी घेऊन केली जाणं मला हॅलो असं देत बा सुंदर सुंदर भावाने गाणे म्हटलेत बुवाने सांगितलं चांगल्या पद्धतीचे बुवाने जोक्स मारले काही एक विषय नाही बुवा शाळेमध्ये बुवा जेव्हा होते त्यांच्यावरती बुवा जोक्स मारलात कारण बुवा त्या बाबू तुमच्या काळातले गाणे काय आताच्या पद्धतीचे गाणे म्हणतात बाई बस मालेगावचा बुवा प्रकार आहे 3 वर्षीय मुलीवरती बुवा 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने औषध बलात्कार केला काय विषय असत तुम्हाला सांगा शेवटी बुवा आई वडिलांनी काय म्हणायचं काय बुवा संस्कृती काय बुवा आपण सांगतो भाषणाच्या माध्यमातून बुवा की कपाळावरती कुंकू पाहिजे नववारी साडी पाहिजे डोईवरती पदर पाहिजे काय बुवा छत्रपती शिवाजी महाराजांनी बुवा काय आमच्या करून ठेवले हो त्यांनी पावन केली ही आपली भूमी आहे कारण बुवा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर बुवा अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस जर कोणामुळे दिसत असेल तर जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झाल्या पाहिजे कार्तिक संतोष ढेबे या माझ्या छोट्या भावाकडून
काय बाबा मोबाईलचा कलियुग आहे, कलियुग आहे. लाल लाल कलरची बुवा म्हणता बांगडे गाणं घ्यावा. जा देते. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, कदंबुआ सोबत चाल. कदंबुआ जोडी गेले माझ्या तर असं वाटलं की वरचा ब्लेझरच चालला. आज नाही, आज पात्राला आघात. उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश ढेबे या माऊलींकडून, आकाश झुरे या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आलंय. खजिनदार माऊली या ठिकाणी संतोष ढेबे यांच्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आलंय. लाल लाल कलरची बांगडी, पैसा पैसा काही नाही, तुमचं प्रेम महत्वाचं. असं म्हणणार नाही की नको देऊ, तेवढे द्यावं. बारक्याचं गाणं घेणं. बारक्या बारक्या नाचायला ये. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, माझ्या सोबत माझ्या सोबत मारून चाल, चाल माझ्या सोबत चाल, चाल माझ्या सोबत चाल. चाल माझ्या सोबत चाल. पांढऱ्या कलरचा पुरता कदंबुआनी घातला, खायला द्या थोडं ताक. अरे धन्यवाद, 500 रुपये धन्यवाद. काय बाबू तुझं आयुष्य ना सुंदर असू दे बाबा. या नादाच्या गादीवर बाबा बसून सांगतो, पुण्य लोक अहिल्या समोर बाबा तुका चांगल्या पद्धतीचं आयुष्य परमेश्वर पांडुरंग देव अशी त्या बाबा भगवंता चरणी प्रार्थना करतोय. आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आहे पार्वती मांडीवर बसलाय, शंकर आहे पार्वती मांडीवर बसलाय, मुख बघतोय. शेवटी आवशी आवस असतं बघला. ठेवल्या तुला आवडून आईचं प्रेम आहे. आईने सांगितलं बाळा, बाळ आपल्या आईच्या खुशीत जाऊन बसला. शेवटी बुवा आई आहे. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर आहे. आणि ते आत्मा व परमात्मा यांचं एक रूप कोण असेल तर ती आपली आई आहे बाबा. एका वेलांटीचा फरक आहे. जी जन्म देते ती माता आहे, आणि जिथे आपली वस्ती होणार आहे ती माती आहे. म्हणून काय म्हणते बघा, पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्याची ढोल पालखी